आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चला द्वारकानाथजी उतरा. वैद्यबुवा, हं? आपण बायजाबाईच्या माहेरी तर आलो. आपल्याला त्यांचं घर पण सापडलं, पण गाठोडे कसे शोधणार? दगड वैद्यबुवा मेलेल्या माणसाचा आजार पण शोधून काढतात, तर गाठोडं शोधणं काय कठीण आहे. चुप. ऐक, ही बायजा ताईची पिशवी मी ठेवून येतो. जरा आतमध्ये तर या. आता काय आहे? गाठोडे नक्की त्यातच पैसे असतील. राम 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 राम. अरे उचला. लवकर या या. द्या, वैद्यबुवा, वैद्यबुवा, असं वाटतंय की या पिशवीत खूप पैसे आहेत. अरे अरे चरका असणार नाही. अरे मूर्खा, साईला भक्तांनी दिलेली भरपूर दक्षिणा आहे यात. वैद्यबुवा, तो बायजाचा भाऊ बाहेर येण्याच्या आधीच आपण निघूया इथून. सत्यवचन. द्वारकानाथजी, हा बघा साईचा कृपा प्रसाद. देवाचा कृपा प्रसाद भाग्यवंतांनाच मिळतो. देवाची कृपा सहजच होत नाही. खूप साधना करावी लागते त्यासाठी. जो मनापासून देवाची भक्ती करतो, उठता बसता झोपते जागेपणी देवाची आठवण काढतो, त्याच्यावरच देव प्रसन्न होतो आणि त्याला कधीच विसरत नाही. असे म्हणतात, जेव्हा पार्थ अर्जुन झोपायचा, त्याच्या शरीराच्या कणाकणातून श्रीकृष्णा श्रीकृष्णा नावाचा जप ऐकू यायचा. ही आहे भक्ती आणि हे आहे समर्पण. देवाचा कृपा प्रसाद समर्पणाशिवाय नाही मिळत. असमंजस आहेत ते लोक जे पैशाला देवाचा कृपा प्रसाद मानतात. सबका मालिक एक. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम.
घोडे का धावतायत? काय झाले? काही सांगत का नाहीत? आई, या गाठोड्यात काय असेल? बघते. अरे, हे तर खूप सगळे दागिने आहेत. खूप पैशांचे असतील नाही? आपण साईबाबांच्या दर्शनाला जातोय म्हणून त्यांनी आपली मदत केलेली आहे. तुम्हाला 200 रुपये पाहिजे होते ना बाबा? आपल्याला हजारो रुपयाचे दागिने मिळाले. काय झालं? आई, आता आपण शिर्डीला नको जाऊया. आता आपण आधी घरी जाऊया. आधी बाबांच्या डोळ्यांवर उपचार करूया. आणि नाही, आणि बाबा परत पाहू शकतील. असं होणार नाही. आपण या दागिन्यांच्या पैशाने तुझ्या वडिलांच्या डोळ्यावर उपचार नाही करणार. पण का आई? कारण हे चोरीचे आहेत. माहित नाही या टाकूंनी या दागिन्यांसाठी किती हत्या केल्या असतील. ह्यात लोकांचे तळतळाट आहेत जे आपल्याला नकोय. तुझ्या वडिलांच्या डोळ्यावर उपचार होतील राजेंद्र, पण त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. तू माझ्या मनातलं बोललीस मनीषा. अशा पैशाच्या उपचारापेक्षा मी आंधळाच बरा. आपण दागिने परत देऊन टाकू. असंच होईल, जशी तुमची इच्छा आहे. खोटेपणाने मिळवलेला पैसा कोणाच्या कामी येत नाही. खोटेपणा बरोबर अविचार, अविवेक, अनाचार सारखे माणसाचे शत्रू पण घरात येतात आणि घरातल्यांना बेचैन करतात. ज्यांना ही गोष्ट माहीत असते ते अशा पैशांपासून लांब राहतात. आणि जे खरेपणाने वागतात त्यांचा विवेक नेहमी जागृत असतो. पत्नी पतीचा आणि पती पत्नीचा विवेक असतो. जेव्हा पती पत्नी एकमेकांबरोबर एक रूप होऊन जातात तेव्हा त्यांच्यात काही अंतर राहत नाही. त्यांची दोन शरीरे आणि आत्मा एकच असतो. यालाच भक्ती म्हणतात. भक्तीमध्ये भक्त देवाशी एक रूप होऊन जातो. जसे पती पत्नी आणि तेव्हा देवाच्या कृपेचा वर्षाव त्यांच्यावर होतो. सबका मालिक एक. वैद्यबो, ही पिशवी का हलतेय? अरे धोंडू दगडू, मी सांगून ठेवतो, खोड्या करू नका. नाही, आम्ही काहीही नाही केलंय. अरे पिशवी कुठे गेली? मी सापाला पिशवी शिरताना पाहिले होते म्हणून मी पिशवीचे तोंड गाठ बांधून बंद केले होते. पण इथे तर पिशवीच नाहीये. बरं झालं, पिशवी बरोबर साप पण गेला. वैद्यबुवा, एकदा अशा पिशवीतूनच आम्ही साप पकडला होता. हो, आणि पिशवी अशीच हलत होती. साप होता त्यात साप. साप? अरे नाही. अरे
टाकलं तू ठेव. टांगा थांबवा, मला उतरायचं. उतरायचं आहे. टांगा थांबव. का थांबवायचा हं? तुम्हाला तर साईबाबांचं धन पाहिजे होतं ना. घ्या आता. घ्या 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 पैसे घ्या. तोंडू दगडू. अरे माझ्या मुलांनो, माझ्या लाडक्यानो, सापाला इथून घेऊन जा. वैद्य बुवा, मी मेलो. मला साप चावला. वैद्य बुवा. अरे देवा, मी मरणार. मला साप चावलाय. द्वारकानाथची, मी औषध देतो. अरे चला, अरे टाकेवाला लवकर चल शिर्डी, लवकर. महाळसापती, श्यामा उस्मान, लोभ करणे फार वाईट. आकर्षणाचे दुसरे रूप मोह आहे आणि मोह माणसाला लोभी बनवतो आणि लोभी माणूस स्वार्थी होतो आणि जो स्वार्थी होतो तो परमार्थ विसरतो आणि इतक्या खालच्या पातळीला जातो की देवाचाच द्वेष करतो. जेव्हा लोभ, स्वार्थ, द्वेष आणि ईर्ष्या सारखे शत्रू माणसाचे मित्र होतात तेव्हा माणसाचे अधःपतन निश्चित होते. पण श्यामा, जो मनुष्य स्वार्थ, लोभ, ईर्ष्या सारख्या शत्रूंशी लढतो, त्यांना हरवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देव त्यांची मदत करतो. अशा लोकांना माहीत असते की धोका कोणाचा नातेवाईक नसतो. त्यांना माहीत असते की सगळ्यात मोठे धन संयम आहे, समाधान आहे. जिथे समाधान आहे माळसापती, तिथे स्वार्थ, ईर्ष्या, द्वेष, लोभ यासाठी जागाच नसते. सबका मालिक एक. द्वारकानाथची, वैद्य बुवा, मला तर खरंच वाटत नाहीये की मी जिवंत आहे. वैद्य बुवा, अरे याचंच तर दुःख आहे. वैद्यवांनी तुम्हाला सापाचे विष उतरवून आपल्या पापात ना अजून एक पाप वाढवून घेतला आहे. अरे किती विषारी माणूस आहेस तू, की तू वाचलास पण तो साप मेला. जर मी विषारी आहे तर माकडा नानावली, तू तर खाजवणारा. बिचारा साप. अरे हे बघ, मी हे सगळं सांगणार आहे बायजाबाईला. हा, काय सांगणार तू माकडा नानावली बाईजाबाईला? हा, काय सांगणार? अरे चोरी, पिशवीची. अरे राम. अरे माकड, थांब तू, थांब. नमस्कार दगडू वैद्यबुवा. नमस्कार दोंडू वैद्यबुवा. अरे वैद्य बुवा, त्यांना मारायचं होतं ना. सापाच्या विषातून तर मी वाचलो, पण माझं डोकं फुटलं. तुम्ही म्हणताय तुम्ही चोर डाकू नाही आहात, तर मग हा चोरीचा ऐवज तुमच्याजवळ कुठून आला? साहेब, 2 भिल पडत होते. त्यांनी हे गाठोडे आमच्या दिशेने फेकले आणि पळाले. समजलं. तुम्ही भिल्लाचे साथीदार आहात? नाही साहेब, आम्हाला माहिती पण नाही ते कोण होते. अरे साहेब, आम्ही तर स्वतःच हे गाठोडे घेऊन पोलीस स्टेशन मध्ये द्यायला येत होतो. अच्छा,
ज्या रस्त्याने तुम्ही जात होता तिथे आणखीन कोणते पोलीस स्टेशन नव्हते? हे स्टेशन तर उलट्या बाजूला आहे. साहेब आम्ही इज्जतदार लोक आहोत, पण आम्ही चोरी का करू? फौजदारजी मी या बाईला बाजारात भीक मागताना पाहिले आहे. मला 200 रुपये द्या, मला 200 रुपये द्या. मला माझ्या पतीच्या उपचारासाठी 200 रुपये हवेत. मला 200 रुपये द्या. अच्छा, भीक मागत होतीस? इज्जतदार लोक भीक मागतात काय? ओरडत होती 200 रुपये द्या, तिला हिच्या नवऱ्याच्या डोळ्यांचा उपचार करायचा आहे. तुम्ही भिल्लांबरोबर मिळून दरोडा टाकलाय. बंद करा यांना जेलमध्ये. नाही साहेब, आम्ही असं काहीच केलं नाही. बंद करा, काय ऐकायचं नाही आम्हाला. बंद करा जेलमध्ये. आम्ही काहीच गुन्हा केला नाही नाही, साहेब, आम्ही चोरी नाही केली साहेब. हे तुम्ही चुकीचं काहीच करताय नाही साहेब. केलं. फौजदार साहेब, आम्ही चोरी साहेब, नाही आम्ही केली. दरोडा नाही घातला. साहेब नाही नाही, अरे साहेब, हे बघा, आम्ही हे काहीच बघा, नाही आम्ही केलं. हे तुम्ही चूक करताय तुम्ही. आम्ही स्वतः हे गाठोडं घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येत होतो. हे बघा फौजदार साहेब, आम्हाला सोडून द्या. तुम्ही चूक करताय. आम्ही चोरी नाही केली, आम्ही दरोडा नाही घातला. हे बघा साहेब, आम्ही इज्जतदार लोक आहोत. खऱ्या माणसाला कितीतरी विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागते, पण जो आपल्या मार्गावर डगमगत नाही त्याला नक्की देवाची कृपा मिळते. सोन्याला जेव्हा आगीत टाकतात तेव्हाच ते आधीपेक्षा जास्त चमकते. असे वाटते की त्याचा उद्धार झाला आहे. हेच खऱ्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचे होते. कठीण परिस्थितीतून बाहेर पडल्यावर तो जास्त दृढ निश्चयी बनत असतो. त्यानंतर त्याचे प्रत्येक पाऊल आपल्या आत्मिक प्रगतीकडे आणि उद्धाराच्या दिशेने उचलले जाते. जे खरे असतात त्यांचे पाय डगमगत नाहीत आणि ज्यांचे पाय डगमगतात ते खरे नसतात. कारण खऱ्याचा मार्ग हा अग्निपथ आहे. खरेपणा एक व्रत आहे, एक तपश्चर्या आहे. जो ह्या व्रताबरोबर अग्निपथावरून चालत आपली तपश्चर्या पूर्ण करतो त्याला देवाचा साक्षात्कार होतो. सबका मालिक एक. तुम्ही का रडताय? आपण काही चोरी केलेली नाही. हात लावू नकोस मला. मला तुझा आणि स्वतःचा तिरस्कार वाटतोय. हे काय बोलताय तुम्ही? असं वाटतंय की तुझा गळा दाबावा. बाबा भीक मागत होतीस भर बाजारात, रस्त्याच्या मध्ये, भर बाजारात. कोणासाठी? असं नका बोलू. माझ्यासाठी, माझ्या डोळ्यांच्या उपचारासाठी. याच्यापेक्षा तर बरं झालं असतं तुम्हाला 20 देऊन मारून टाकलं असतं. असं नका बोलू, असं नका बोलू. आंधळा असूनही मी स्वतःला आंधळा नव्हतो समजत. पण तू भीक मागून मला याची जाणीव करून दिलीस की मी बेकार आहे, लाचार आहे, आंधळा आहे. भीक मागून अपंग बनवलंस. याची जाणीव करून दिलीस की मी तुझ्यावर ओझ आहे. तुम्ही चुकीचा विचार करताय. मी तर तुमची असं आयुष्य काय कामाचं जे आपल्या पत्नीवर ओझ आहे. मला नाही नाही बाबा, जगायचं, असं नका मला मरायचं आहे.
नाही. दीनानाथजी, धर्मशाळेत थांबायचा हाच तर तोटा आहे. कोणी कोणाला काही बोलूच शकत नाही. लोक रात्री पण झोपू देत नाही. या मुलीने तर कहरच केलाय. झोपेत जागेपणी कधी बघावे तेव्हा दीनानाथजी दीनानाथजी ओरडत असते. साई बाबा, तुम्ही मला त्यांना भेटण्याचा मार्ग तर दाखवलात, परंतु त्यांच्या अवस्थेचा विचार करूनच मन बेचैन होऊन जातं. त्यांचं रक्षण करा साईबाबा, माझ्या पतीचं रक्षण करा. सूर्यस्त्वं जगजीवनम् प्रभपतिनितप्रतिवन्दनम् दिनकर हे दिनमणि नमः स्वीकरोतु मम तर्पणम्. इतकं सगळं झालं तरी अहंकार सोडला नाहीस तू रामलाल. मला कुठं शोधतोय? मी तुझ्या अंतर्मनाचा आवाज आहे. बाबा, तुझ्या डोळ्यांच्या उपचारासाठी मनीषाने लोकांकडून 200 रुपये मागितले आणि तुझा अहंकार दुखावला. का एवढा चिडलास तू? पत्नीने भीक मागितली म्हणून? तिने आपला अहंकार सोडून दुसऱ्या समोर हात पसरले. कशासाठी? तुझ्यासाठी. आणि तू तिचा गळा आवळायला निघाला. जेव्हा जगाचे सारे दरवाजे बंद झाले तेव्हा तिने तुझ्यासाठी एक दरवाजा उघडायचा निष्फळ प्रयत्न केला, आपला अभिमान बाजूला सारून. माहिती आहे कशासाठी रामलाल? कारण तुझी पत्नी तुझ्यावर प्रेम करते. तिने स्वतःला तुला समर्पित केले आहे. तिच्या समर्पणाने भक्तीचे रूप घेतले आहे रामलाल, आणि तू तिला लाथाडतोस. देव पण आपल्या भक्ताचा आदर करतो आणि तू अहंकारात चूर होऊन आपल्या भक्ताच्या भक्तीचा अपमान करतोस. आपल्या पत्नीच्या समर्पणाचा उपहास करतोस रामलाल. तू तर मनीषाच्या डोळ्यांनी जग बघणार होतास रामलाल, आणि अचानक मनीषाला जगातून घालवायला निघालास. सोड हा अहंकार जो पती पत्नी मध्ये, देव आणि भक्तांमध्ये दरी निर्माण करतो. सोड असा अहंकार ज्यामुळे मनात अविवेक निर्माण होतो. क्षमा माग रामलाल. मनापासून क्षमा मागणे पश्चातापाचे लक्षण आहे.
मन स्वच्छ होण्याचे लक्षण आहे. क्षमा मागितल्याने तू छोटा नाही होणार, उलटा महान होशील. अरे तुम्ही काय करताय? हे काय झालंय तुम्हाला? असे करू बाबा नका. बाबा हे काय करताय थांबा ना. तुम्ही? मी माझ्या या हातांना शिक्षा देतोय, ज्यांनी ज्यांनी तुझ्या आईचा गळा दाबायचा प्रयत्न केला. नाही, मी पाप केलाय. तुम्ही काही पाप केलेलं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. मनीषा, माझ्यामुळे तुम्हाला दारोदार भटकावे लागत आहे. मी जर बाबांचं ऐकलं असतं आणि त्या कागदांवर सह्या केल्या नसत्या तर आज राजेंदर सायकल्स आपलीच असती. आपण आनंदात जीवन घालवत असतो. मनीषा, या दुर्दशेला जबाबदार मी आहे. खरं तर रागवायला तर मला स्वतःवरच हवं होतं. माझ्यामुळे तुला भीक मागावी लागली मनीषा, भीक मागावी लागली. मला माफ कर, मला माफ कर. नाही, माफी तर मी तुमची मागितली पाहिजे. मी तुमचं मन दुखावलं आहे, तुम्ही नाही. आई, आई खूप भूक लागलीये. आई खायला पाहिजे. अरे देवा, हे कसे दिवस पाहायला लागतात. मी माझ्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केलीये. आज मी तिला पोटभर जेवू पण घालू शकत नाही. असं का देवा, असं का देवा, असं का? जो दुसऱ्यांना दुःख देऊन त्यांच्या वेदनेत आपले सुख शोधतात, त्यांना कधी सुख मिळत नाही. देवाने जग बदलते ठेवले आहे. इथे सारखे बदल घडतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात. मूल तरुण होते, तरुण म्हातारे होतात. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख, हेच तर चक्र आहे देवाचे. सुखाच्या दिवसात देवाला विसरतात आणि दुःखांच्या दिवसात त्याची आठवण काढतात. आपल्या दुःखाची पीडा कमी करायची असेल तर सुख किंवा दुःख कोणत्याही परिस्थितीत देवाला कधीच विसरू नका. दादा, काय पाहिजे? चहा हवा आहे का? हो. हा, आणि काही खायला पण. बरं बरं, हे घ्या. पण पण काय? माझ्याजवळ पैसे नाहीयेत. पैसे नाहीत? अरे मी दान धर्म करायला दुकान नाही उघडले. जा पुढे जा. दादा, माझी मुलगी कालपासून उपाशी आहे. दया करा, काहीतरी खायला द्या. दया तू कर आणि जा इथून. अशी भीक मागायला तुला लाज नाही वाटत? हात पाय तर धडधाकट आहेत ना. जा पुढे जा, माझ्या दुकानासमोर नको उभी राहू. जा. दादा ऐका तरी. अरे सांगितलं ना, जा.
अरे चोर 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 पकडा चोर चोर अरे चोर चोर चोरी करलीस, चोरी करतेस हा? परत चोरी केलीस तर एक ठेवून देईन. नाही, मी चोरी नाही केली. तू वाटतेस तर चांगल्या घरची. चांगल्या घरची असती तर चोरी नसती केली. मी चोरी नाही केली. माझी मुलगी उपाशी आहे, तिला खायला पाहिजे. मी चोरी नाही केली. दे चल दे. असं तर वाटतंय हिला पोलिसांच्या ताब्यात द्यावी. नको, नाही नाही, मी चोर नाहीये. मला पोलिसांच्या चल जा. ताब्यात नका देऊ. जातेस की नाही? आई, लवकर ये आई. आई, 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 भूक लागली, लवकर ये. आई, तू आलीस? खायला कुठे? खायला कुठे? खायला कुठे आई? आई, 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 खायला कुठे? आई, आई, खायला कुठे? आई, आई, खायला कुठे आहे? अरे कोणी आहे का? कोणी आहे का? माझ्या मुलीला भीक द्या. मला भीक द्या. मला भीक द्या. कोणी खायला द्या. माझ्या मुलीला वाचवा. मला खायला द्या. मला खायला द्या. माझी मुलगी उपाशी आहे. 2 पोळ्या द्या. अरे काहीतरी द्या. आई, आई, मला खायला द्या. आई, माझी मुलगी मरते हो. मी मरेल आई. मी तुमच्या पाया पडते. मला काहीतरी द्या. नाही, मला पैसे नको आहेत. डाळ भात खायला द्या. खायला द्या. पोळी द्या. भात द्या. खायला द्या. पोळी द्या. भात द्या. पोळी द्या. भात द्या. दादा, मला खायला द्या. माझ्या मुलीला वाचवा. अरे खायला द्या. माझ्या मुलीला वाचवा. वाचवा तिला. जरा खायला द्या. तिला वाचवा. वाचवा तिला. खायला द्या. माझ्या मुलीला वाचवा. आई, माझी मुलगी मरेल. खायला नाही मिळालं तर मरेल. आई, कसा वाचू देवा? अरे देवा, माझी मुलगी बेचारी. माझ्या मुलीला वाचवा. देवा, खायला दे. स्त्री माणसाच्या आयुष्यात विविध रूपात, विविध नात्यात येते. आई, बहीण, मुलगी. पण स्त्रीचे प्रभावी रूप आहे आई. पृथ्वीवरची सगळ्यात सुंदर स्त्री आहे आई. करुणामयी, प्रेमळ, ममत्व असलेली कोणी स्त्री जगात आहे तर ती आहे आई. आपल्या लेकरासाठी जी जगते ती आहे आई. आईमध्ये जीवन आहे. आईमध्येच मायेचा सागर आहे.
आणि आईमध्येच आहे ईश्वर. ईश्वराच्या या दिव्य रूपाला माझा नमस्कार. बघ जेवण जेवण, अन्न अन्न, बघ अन्न आलंय, अन्न आलंय. बाळा उठ, हे बघ खायला मिळालंय. बाळा उठ ना, तुला भूक लागलीये ना, खा ना, उठ ना. तू काही बोलत का नाहीस? बोल, हे घे खायला, हे घे ना खायला. काय झालं बेटी? तू रागवलीस ना माझ्यावर? हा, मला माहित आहे, मला माहित आहे तू रागवलीस. माझ्यामुळे माझ्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे. मी तर तुझं भलं करायला गेले आणि वाईटच झालं. अपराधी तर मी आहे. शिक्षा तुला भोगावी लागली. आजपासून पुन्हा असं कधी करणार नाही, नाही करणार मी. उठ ना बाळा, उठ ना बाळा, उठ ना, उठ. आपण खरेपणाने वागू. हा, श्याम सुंदरलाही शोधू. हा हो, तुझ्या श्याम सुंदरला शोधू आपण. खा, माझी मुलगी जिवंत आहे. माझी मुलगी जिवंत आहे. अशीच हसत राहिलीस तर ही मरेल. हिला डॉक्टरकडे घेऊन जा, लवकर जा. थांब. हा, खा. हा, चल थांब. हा, चल. हा, ये सांभाळून. हा, ये, मी घेऊन जाते. ये. दया कर देवा, कृपा कर देवा. तुझी लीला मला समजण्या पलीकडे आहे देवा. तू माणसाला हास्य दिलेस, पण हास्याबरोबर त्यात लपलेली वेदना आणि दुःख पण दिले आहेस.
माणसाला शक्ती दिली आहेस तर लाचार पण तूच बनवलं आहेस. माणसाला पोट दिले आहेस, पण पोटा बरोबर पोटात भुकेचा ज्वालामुखी तुझ्याच कृपेने निर्माण होतो. तुला काय हवंय देवा? आनंद का शोक, सुख का दुःख, शांती का अशांती, तृप्ती का अतृप्ती? तूच हे जग बनवलं आहेस देवा. तूच हे जग चालवतोस. या जगाचे आणि या जगात राहणाऱ्या सगळ्या चराचरांचे कल्याण तुलाच करायचे आहे देवा. नाहीतर हे जग उद्ध्वस्त होईल देवा. देवा कृपा, देवा कृपा, कृपा.